नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्या समोर घेऊन आलोय आणि तो म्हणजे असा की मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा ज्यावेळेस मनोज जरांगे पाटलांनी लावून धरला आणि मराठा समाजाच्या कुणबीमध्ये नोंदी आहे, त्यामुळे आम्हाला कुणबीचं ओबीसी मधून आरक्षण द्या, ही रास्त मागणी त्यांनी सरकारकडे केली आणि त्यासाठी त्यांनी आमरण उपोषणही केले. याच वेळेला मराठा समाज ज्यावेळेस लाखोच्या नव्हे तर कोट्यवधी संख्येनं जरांगे पाटलांच्या पाठीशी उभा राहिला, त्यावेळेस अनेक राज्यकर्त्यांना, राजकीय पक्षांना धक्का बसला की जर मराठा समाज हा पूर्ण जर जरांगे पाटलांच्या सोबत गेला तर मग आपल्या पक्षासोबत असलेल्या मराठा नेतृत्वाचं कोण ऐकेल आणि तो मराठा समाज आपल्याकडे मताच्या कौलामध्ये आपल्या बाजूने कसा झुकेल, हाही प्रश्न निर्माण झाला. आणि हा सगळ्यात जास्त प्रश्न निर्माण झाला तो सत्ताधाऱ्यांना. कारण सत्ताधाऱ्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे मराठा समाजाचे आहेत, परंतु शिवसेनेमध्ये पक्ष फोडून वेगळा पक्ष गट तयार करून ते सत्तेमध्ये मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यासोबत देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचे आहेत, ज्यांनी सत्तेसाठी 2.5 वर्ष अनेक मेहनत घेतली, तळमळ घेतली, फोडाफोडीचं राजकारण केलं आणि आज सत्तेमध्ये येऊन उपमुख्यमंत्री झाले. तिसरे होते ते अजित पवार, जे मराठा समाजाचे नेते आहेत. राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचा दुसरा गट तयार करून त्यांनी पुन्हा सत्तेमध्ये सहभाग मिळवलेला आहे. अशा वेळेला मराठा समाज आपल्या सोबत राहावा हे सत्ताधाऱ्यांचं स्वप्न होतं, परंतु जरांगे पाटलांच्या आंदोलनानं ते स्वप्न भंगते की काय, असा प्रश्न निर्माण झाला. आणि म्हणून मराठा समाजात जर जरांगे पाटलांच्या पाठीची एकजीव होत असेल तर एकनाथराव शिंदे यांनी त्या जरांगे पाटलांना सांभाळावं, मराठा समाज आपल्यासोबत कसा येईल यासाठी प्रयत्न करावा. परंतु उर्वरित ओबीसी समाज हा सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. जर मराठा आणि ओबीसी असा जर वाद पेटला तर ओबीसी हा आपल्यासोबत येईल आणि परिणामी आपला पारडं त्या ठिकाणी जड होईल, ही परिस्थिती निर्माण झाली होती. आणि म्हणूनच छगनराव भुजबळ आणि इतर ओबीसी नेत्यांच्या माध्यमातून जरांगे पाटलांच्या विरोधात आक्रमकपणे त्या ठिकाणी, प्रखरपणे त्या ठिकाणी टीका करण्यात आली आणि त्याचं पडसाद असे उमटले की जरांगे पाटलांनी सुद्धा छगनराव भुजबळ यांच्यावर टोकाची टीका त्या ठिकाणी केली. या दोघांच्या टोकाच्या टीकेमुळे मराठा आणि ओबीसी असा वाद निर्माण झाला. गाव पातळीपासून ते शहर पातळीपर्यंत दोन गट या ठिकाणी मराठा आणि ओबीसीचे निर्माण झाले. उभी फूट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आजही बऱ्याच ठिकाणी ते एकोप्याने जरी राहत असले तर मनामध्ये कुठंतरी मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद पेटलेला दिसतोय आणि यामध्ये सरकार पक्ष म्हणजे सत्तेत असलेले पक्ष यशस्वी झाले असं सुद्धा आपल्याला काही अंशी म्हणावं लागेल. परंतु हे होत असताना जरांगे पाटलांनी पुढची भूमिका घेतली आणि ओबीसी समाजाला छगनराव भुजबळ यांनी कसं फसवलं आणि ओबीसीच्या सुविधा स्वतःसाठी कशा घेतल्या हे पटवून देण्याचा प्रयत्न सुरू केला आणि ते ओबीसी समाजाला पटलं. ज्या ओबीसी वर्गामध्ये जवळपास 350 जाती आहेत, त्यापैकी बहुतांश जाती या छगनराव भुजबळ यांच्या विरोधात गेल्या आणि म्हणून जरांगे पाटलांचं त्यांनी ठिकठिकाणी स्वागत सुद्धा केलं. हे सगळं चित्र आपण पाहिलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस मराठा समाज तर आता सत्ताधाऱ्यांच्या विरोधात गेलाच आहे, परंतु ओबीसी सुद्धा आपल्याला पाहिजे त्या अपेक्षेप्रमाणे छगनराव भुजबळ यांच्या माध्यमातून आपल्यासोबत आला नाही, हे चित्र ज्यावेळेस सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी दुसरी एक कूटनीती केली आणि ती म्हणजे आता मराठा विरोधात मराठा दोन गट तयार करायचे, जेणेकरून मराठ्यामध्ये विभागणी झाली पाहिजे आणि एक मराठा गट आपल्यासोबत आला पाहिजे. त्यामुळे जरांगे पाटील जे कुणबीचं सरसकट आरक्षण मागत होते त्याला भारतीय जनता पार्टीच्या असतील किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते असतील यांनी प्रखरतेने विरोध केलेला आहे की मराठा समाजाला हे कुणबीचं सरसकट आरक्षण देऊ नये. यामध्ये सगळ्यात समोर होते ते नारायणराव राणे आणि त्यांचे चिरंजीव नितेश राणे यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली की सरसकट मराठ्यांना कुणबीचं आरक्षण नकोय, आम्ही 96 कुळी आहोत, आम्हाला मराठा म्हणूनच आरक्षण पाहिजे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा याच मागणीला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं होतं. म्हणजे मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य असं की मराठा समाजामध्ये आम्ही अजूनही उच्च मराठी आहोत, कुणबी मराठी आम्ही नाही. कुणबी मराठा घ्यायला लोक धजणार नाहीत असं नारायणराव राणे म्हणले. आणि एवढंच नाही तर त्यांना ज्यावेळेस मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी फोन लावला त्यावेळेस त्यांनी सांगितलं, तुम्ही कसले मराठे, ओरिजिनल मराठी ज्यावेळेस तुमच्या समोर येतील त्यावेळेस तुम्हाला समजेल. म्हणजे ओरिजिनल आणि डुप्लिकेट मराठ्याचा वाद हा नारायणराव राणे यांनी महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी सुरू केला. आणि मित्रांनो, मला आपल्याला आवर्जून सांगावं लागेल, ज्यावेळेस जरांगे पाटील आमरण उपोषण 4थ्या टप्प्यामध्ये सुरू केलं त्यावेळेस 4थ्या दिवशी त्यांची परिस्थिती नाजूक झाली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा आम्ही राज्यामध्ये सभा घेऊ देणार नाही, फिरू देणार नाही. यावेळेस नारायणराव राणे एक पुढे आले आणि त्यांनी एकच सांगितलं की जरांगे पाटील यांनी फक्त नरेंद्र मोदी देशात आल्यानंतर जागेवर फक्त हलून दाखव, मग त्यांना खरे मराठी काय असतात आणि ओरिजिनल मराठी काय असतात त्यांची आम्ही ताकद दाखवून देऊ. म्हणजे थोडक्यात भारतीय जनता पार्टीकडून सातत्याने प्रयत्न केला की मराठा समाजामध्ये 96 कुळी मराठा आणि कुणबी मराठा हा दोन गट वेगळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून एक गट आपल्या सोबत राहील. आणि मित्रांनो, आता त्याच्या पुढची पायरी, पुढचा एक टप्पा समोर येतोय, तो म्हणजे जरांगे पाटील यांच्या सोबत
सरकारचे काही प्रतिनिधी फिरत होते, जे की सरकारच्या वतीनं भूमिका लावून धरत होते, मध्यस्थीची भूमिका करत होते. आणि जरांगे पाटील हे दिसतात तितके साधे सरळ नाही, की आपण सातत्यानं सांगतोय. त्यांनी सुद्धा ही चाल ओळखली होती. परंतु ठीक आहे, मध्यस्थी करायला आले तर आपली सुद्धा जी मागणी ती मुख्यमंत्री आणि सरकारपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचेल आणि सरकारचं जे काही म्हणणं असेल ही मध्यस्थी मंडळी आपल्यापर्यंत पोहोचेल. यातून काय निर्णय घ्यायचा तो आपण समाजाला विचारून घेऊ, या भूमिकेतनं जरांगे पाटील त्यांच्या संपर्कात राहिले आणि त्यांना सुद्धा आपल्या संपर्कात ठेवलं. हे आपण सातत्यानं पाहतोय आणि आता ते उघडकीस आलंय. त्यापैकी स्वतःला महाराज म्हणून घेणाऱ्या एका व्यक्तीनं जरांगे पाटलांच्या विरोधात अत्यंत खालच्या स्तराला जाऊन टीका करायला सुरुवात केली आहे. जरांगे पाटलांनी आवर्जून सांगितलं की ज्या माणसाला फेसबुक असेल किंवा व्हॉट्सअप असेल किंवा इंस्टाग्राम असेल या माध्यमातून कोणीही दाद देत नाही, कोणीही त्यांच्याकडे डुंकूनही बघत नाही, त्या महाराज म्हणून घेणाऱ्या व्यक्तीला आज अचानकपणे सगळे टीव्ही चॅनल फॉलो कसे करायला, सगळे टीव्ही चॅनल त्याला आपल्या चॅनलवरती कव्हरेज कसं द्यायले, म्हणजेच या मागं सरकारचं मोठं कूटनीती षडयंत्र आहे. आणि हा जो काही डावपेच टाकलेला आहे हा मला बदनाम करण्यासाठी टाकलेला आहे आणि यामध्ये सरकारचा हात आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे एक प्रवक्ते सुद्धा यांच्यासोबत जोडले गेले, असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे पत्रकारांसमोर व्यक्त केलेलं आहे. मित्रांनो, डीएस न्यूजनं यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता, एक नव्हे 2 व्हिडिओ बनवले होते आणि दोन्ही व्हिडिओमध्ये आपण असं सांगितलं होतं, एक माहिती दिली होती की जरांगे पाटलांचं आंदोलन हे आता यशस्वी होतंय आणि त्यामुळे जरांगे पाटलांना बदनाम करण्याचं षडयंत्र आखल्या जात आहे आणि हे विशेष म्हणजे सरकारमधल्या सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांकडून आखलं जात आहे, असंही आपण त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं होतं. आणि त्याची जे काही परिणाम आहे, त्याची जी काही सत्यता आहे ही आता तुमच्या समोर उघडी पडताना आपल्याला दिसतेय. जरांगे पाटलांनी सुद्धा खुलासा केला होता की माझ्या बदनामीचं षडयंत्र शिस्त आहे. आणि मित्रांनो, आपल्याला आठवत असेल जरांगे पाटील ज्यावेळेस मुंबईला मराठा समाजाचं आंदोलन घेऊन जाणार होते त्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की माझ्या विरोधात मराठा समाजाचेच काही तरुण जे की या आंदोलनामध्ये काही अंशी सहभागी होते त्यांना सरकारच्या लोकांनी माझ्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशेष म्हणजे त्यांच्याशी काही देणं घेणं सुद्धा केलंय, काही करार सुद्धा झालेले आहेत आणि तीच मंडळी या मुंबईच्या मोर्चामध्ये या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. त्यांना मी काही बोललो तरी ते वाद करणार आहेत, मी जर त्यांना काही नाही बोललो तरी ते वाद करणार आहेत आणि त्यांच्यासाठी लाईव्ह प्रेस कॉन्फरन्स होणार आहे जे की मराठा समाज आणि माझ्या विरोधात असणार आहे. या षडयंत्राला कुणीही बळी पडू नये असं त्यांनी सावध सुद्धा केलं होतं. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना आठवतंय कारण तुम्ही सुज्ञ प्रेक्षक आहात, महाराष्ट्राची जनता आहात. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, सुरुवातीला मराठा समाजाच्या विरोधात छगनराव भुजबळांच्या माध्यमातून ओबीसीचा वाद निर्माण करण्याचं षडयंत्र सत्ताधाऱ्यांकडून आखलं गेलं आणि ते आता यशस्वी होत नाही हे लक्षात आल्यानंतर भुजबळांच्याच माध्यमातून मुस्लिम समाजाचा एक नेता त्यांनी स्टेजवरती आणला आणि जरांगे पाटलांच्या विरोधात आक्रमकपणे मराठा समाजाच्या विरोधात हा मुस्लिम नेता त्या ठिकाणी बोलला, हे सुद्धा आपण पाहिलं. जेणेकरून जरांगे पाटील त्या नेत्याच्या विरुद्ध बोलतील आणि मुस्लिम विरुद्ध मराठा असा सुद्धा वाद निर्माण होईल. परंतु झालं सगळं उलट, कारण जरांगे पाटलाच्या आंदोलनाला मुस्लिम समाजानं मोठा पाठिंबा दिला, ठिकठिकाणी जेवणाची व्यवस्था केली, पाण्याची व्यवस्था केली आणि एवढंच नव्हे तर मुंबईला जाताना अहमदनगर या ठिकाणी मदरशामध्ये जरांगे पाटील आणि तमाम मराठा समाजाच्या बांधवांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था मुस्लिम समाजानं करून आपण मराठा समाजाच्या जरांगे पाटलांच्या सोबत आहोत हे दाखवून दिलं. तेही मुस्लिम विरोधी मराठाचं षडयंत्र त्या ठिकाणी हाणून पडलं. आता मात्र तिसरं षडयंत्र आखलं गेलं आणि ते म्हणजे मराठा विरोधात मराठा, म्हणजे जरांगे पाटील यांच्या विरोधात मराठ्यांचेच काही तरुण त्या ठिकाणी आता आक्रमक भूमिका घेतील, जरांगे पाटलांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतील. त्यांचं षडयंत्र जरांगे पाटील समाजाला कसं म्हणजे विटीस धरतायत, त्यांचं कसं नुकसान करतायत हे सांगण्यासाठी मराठा समाजातलेच काही तरुणांना सरकारनं पाठिंबा दिलाय आणि ते सरकारच्या इशाऱ्यावर काम करतायत हे स्वतः जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे. मित्रांनो, असा कुठलाही जरी प्रयत्न झाला ना तर यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान होणार आहे ते म्हणजे राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचं. त्याचं कारण असं आहे की आता जरांगे पाटलांच्या विरोधात जेही षडयंत्र कोणी करत असेल त्याच्या पाठीशी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेच आहेत, त्याच्या पाठीमागं भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्याच्या पाठीमागं राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आहेत. हे आता मराठा समाजामध्ये प्रतिबंध म्हणजे इमेज उमटलेली आहे. हे मराठा समाजाच्या तरुणांमध्ये, माणसाच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये मनामध्ये ठाम भूमिका आहे की जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या विरोधात जे जे कोणी भूमिका घेतं त्याच्या पाठीमागं सत्ताधारीच आहेत. कारण छगनराव भुजबळ हे अजित पवार गटाचे नेते, ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे देवेंद्र फडणवीस यांना आपले श्रद्धेय म्हणतात, त्यांच्याच इशाऱ्यावर ते काम करतात असा समाजामध्ये संदेश आहे. आणि प्रत्येक वेळेला मराठा समाजाला विरोध करण्याची भूमिका हे गुणरत्न सदावर्ते करतात, ते देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर करतात, भाजपच्या इशाऱ्यावर करतात. हा संदेश मराठा समाजामध्ये गेलेला आहे. आणि आता एकनाथराव शिंदे हे त्यापासून थोडे बाजूला होते, परंतु जे त्या ठिकाणी स्वतःला महाराज म्हणून घेणारे आहेत
ते असतील किंवा काही मराठा समाजाचे आणखी काही नेते असतील, तरुण असतील, हे आता जरांगे पाटलांच्या विरोधात बोलतायत. त्या पाठीमागे एकनाथराव शिंदे आहेत असं स्पष्टपणे सरकार आहे हे स्पष्टपणे जरांगे पाटलांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय. आणि म्हणून मित्रांनो, मराठा विरोधात पहिल्यांदा ओबीसी आणि नंतर मराठा विरोधात आता मराठा उभा करण्याचं जे षडयंत्र आखलं जात आहे हे राज्य सरकारच्याच वतीनं आखलं जात आहे असं मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे सांगितलंय. आणि हाच खुलासा, हेच माहिती आपल्यापर्यंत देण्यासाठी हा व्हिडिओ आपण स्वतंत्र बनवलाय. आणि म्हणून हे जे काही डावपेच आहेत, हे जे काही षडयंत्र आहे, ही जी काही कूटनीती आहे ही सरकारच्याच वतीनं राबवल्या जाते, हे जरांगे पाटलांचं स्पष्ट मत आहे. मित्रांनो, तुमचं काय मत आहे? कारण तुमचं मत घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण तुमचं मत हे संपूर्ण महाराष्ट्रातून आहे आणि ते अत्यंत अभ्यासू असतं. त्यामुळे तात्काळ प्रतिक्रिया द्या आणि कळू द्या महाराष्ट्राला तुमच्या खऱ्या प्रतिक्रिया काय आहेत. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.